नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे आर कडून इथं वॅकन्सी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 2025 साठी चांगली अपॉर्च्युनिटी निघालेली आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये ही जी वॅकन्सी असणार आहे लीगल ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे ग्रेड बी मध्ये. मॅनेजर टेक्निकल सिव्हिल ग्रेड बी मध्ये वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रॉनिक मध्ये ग्रेड बी ची वॅकन्सी, असिस्टंट मॅनेजर राजभाषामध्ये ग्रेड ए ची वॅकन्सी आणि असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी ग्रेड ए मध्ये वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 28 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. LLB वाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथे इंजिनिअरिंग डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता आणि इथं स्वातंत्र्य सैन्यामध्ये जे सैनिकांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते पण इथं अप्लाय करू शकता. माजी सैनिकवाले. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. 28 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायचं, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि फॉलो करून ठेवायचं मित्रांनो. ओके. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, टेलिग्राम चॅनलला पण, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला आपण सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे भारतीय रिझर्व्ह बँककडून इथं वॅकन्सी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोर्डकडून ऍडव्हर्टाइज नंबर इथं दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे लीगल ऑफिसर ग्रेड बी ची वॅकन्सी असणार आहे. आरबीआय कडून रिक्वायरमेंट असणार आहे. इथं फॉलोइंग पोस्ट असणार आहे. पॅनल रिअर 2025-24 साठी लीगल ऑफिसर ग्रेड बी मध्ये, मॅनेजर टेक्निकल सिव्हिल साठी ग्रेड बी मध्ये, मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रिकल ग्रेड बी मध्ये, आणि त्याचा असिस्टंट मॅनेजर राजभाषा ग्रेड ए मध्ये आणि असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी मध्ये ग्रेड ए मध्ये वॅकन्सी. ओके. याच्यामध्ये बिल्ड ऑफ द नेशन ऑफ बिल्डिंग करिअर आरबीआय मध्ये काम करायला भेटायला म्हणजे चांगली पॉझिटिव्ह असते मित्रांनो. ओके. त्यात काही विशेष नाही आरबीआयचा. ओके. त्याच्यामध्ये जे पोस्ट मी तुम्हाला सांगितले त्याचे इथं टोटल पोस्ट दिलेले आहे कॅटेगरी वाईज. जसं की लीगल ऑफिसर ग्रेड बी ला टोटल इथं 5 वॅकन्सी असणार आहे. मॅनेजर टेक्निकल सिव्हिल ग्रेड बी मध्ये इथे 6 वॅकन्सी असणार टोटल कॅटेगरी वाईज. मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रिकल मध्ये ग्रेड बी मध्ये 4 वॅकन्सी. असिस्टंट मॅनेजर राजभाषा ग्रेड ए मध्ये 3 वॅकन्सी. सिक्युरिटी असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी ग्रेड ए मध्ये 10 वॅकन्सी. टोटल इथं 28 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्यामध्ये आता कसं इथं ओबीसी साठी इथं वॅकन्सी असणार आहे. सगळे अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं ओबीसीला, एससी एसटी कॅन्डिडेटला सूट असणार आहे कॅटेगरीमध्ये. आता याच्यामध्ये दिलेलं आहे रिमार्क वगैरे दिलेला आहे. नॅशनॅलिटी आपण इंडियन सिटीजन इथं अप्लाय करू शकतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया 1 जुलै 2025 पर्यंत काउंट होणार आहे. इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. मोड ऑफ ऍप्लिकेशन आपल्या ऑनलाईन पद्धतीने इथं भरायचं आहे. इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे इथं 11 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. एक्झामिनेशन आपली डेट जी असणार आहे ऑगस्ट 2016 ला. ओके. सॅटर्डेचा दिवशी शनिवारी. ओके. जी पहिली जी पोस्ट असणार आहे आता याच्यासाठी आपल्याला एज लिमिट दिलेली आहे. लीगल ऑफिसर ग्रेड बी ला एज लिमिट आपला काउंट होणार आहे सगळ्यांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत. आता या लीगल ऑफिसरला इथं एज लिमिट असणार 21 वर्षापर्यंत. आपण आपली 21 वर्षापासून तर 32 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. याच्यासाठी आपल्याला इथं दिलेली संपूर्ण माहिती. अपर एज लिमिट म्हणजे कॅटेगरीमध्ये येतात. ओबीसीला इथं 3 वर्ष सूट असणार आहे आणि पीडब्ल्यूडी एससी एसटी ला 5 वर्ष सूट असणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये जॉब रिक्वायरमेंट बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला इथं दिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती. आपल्याला LLB मध्ये तर 50% पाहिजे अदर कॅटेगरीला, एससी एसटी ला 45%. ओके. एक्सपिरियन्स आपल्याला इथं दिलेला आहे सगळा. याच्यामध्ये एक्सपिरियन्स बद्दल आपल्याला माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. डिक्लेमेशन ते वाचून घ्यायचं आपण तेवढं. याच्यामध्ये आपल्याला टेस्ट असणार आहे. आपली स्ट्रक्चर असणार आहे. टेस्ट ऑफ स्ट्रक्चर. याच्यामध्ये टाईप ऑफ पेपर असणार आहे. मॅक्झिमम मार्क असणार, ड्युरेशन असणार आहे. पेपर असणार आहे याच्यामध्ये जनरल नॉलेज ऑफ लॉ मध्ये. ओके. त्याच्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला क्वेश्चन असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. टोटल आपल्याला 150 मार्कांचा पेपर असणार 3 घंट्यांसाठी. ओके. ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला 30 मार्काचा, डिस्क्रिप्टिव्ह टाईप 120 मार्कांचा. ओके. पेपर 2 असणार इंग्लिशमध्ये. डिस्क्रिप्टिव्ह टाईप 100 मार्काचा 3 घंट्यांसाठी. ओके. टोटल 250 मार्क झाले. इंटरव्ह्यू असणार 40 मार्काला, म्हणजे टोटल इथं 290 मार्कांचा याच्यामध्ये आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके. त्यानंतर मॅनेजरची जी पोस्ट असणार टेक्निकल सिव्हिल ग्रेड बी मध्ये, याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट असणार 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 60% मध्ये आपण पास झालेले पाहिजे आणि एससी एसटी कॅन्डिडेटला 55% ओके. एक्सपिरियन्स बद्दल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. त्यानंतर इथे दिलेली आहे माहिती स्ट्रक्चर वगैरे. आता आपण बघू आपण टेस्टची स्ट्रक्चर आपल्याला ऑनलाईन अँड ऑफलाईन एक्झामिनेशन पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. ओके.
टाइप ऑफ पेपर जे असणार आहे मॅक्झिमम मार्क दिले, ड्युरेशन दिलेलं आहे. पेपर 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असणार आहे. प्रोफेशनल नॉलेज आणि जॉब नॉलेजचं इथं असणार आहे. 100 मार्क मिनिमम असणार आहे आणि 1 घंट्यासाठी टाइम दिला जाणार आहे. पेपर 2 ला इथं डिस्क्रिप्टिव्ह टाइप असणार आहे. स्टँडर्ड असणार आहे पेपरचा आपला बी डिग्रीचा. ओके. याच्यामध्ये आपल्याला 100 मार्क दिलेले 3 घंट्यांसाठी. टोटल इथे आपल्याला 200 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे. इंटरव्ह्यू आपल्याला इथं 35 मार्काचा असणार, 235 मार्काचं आपलं सिलेक्शन असणार आहे यामध्ये. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मॅनेजर टेक्निकल ग्रेड बी ची वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये. एज लिमिट बद्दल दिलेली आहे याच्यामध्ये 21 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला जॉब रिक्वायरमेंट वगैरे माहिती दिलेली आहे. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री 60% मध्ये झाली पाहिजे इंजिनिअरिंग डिग्री आणि 55% SC ST कॅन्डिडेटला. ओके. याचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला याच्यामध्ये पण लागणार आहे मित्रांनो. ओके. आणि याच्यामध्ये पेपर जो होणार आहे पेपर 1 आपला होणार आहे याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज आणि जॉब नॉलेज 100 मार्क 1 घंट्यासाठी. पेपर 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइप स्टँडर्ड पेपर होणार आहे बी डिग्रीमध्ये 100 मार्कांसाठी 3 घंट्यांसाठी. ओके. 200 मार्कांचा टोटल पेपर, इंटरव्ह्यू 35 मार्क, 235 मार्कांचा पेपर होणार आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात द्यायचं आहे. असिस्टंट मॅनेजर राजभाषा ग्रेड ए ला इथं 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला PhD क्वालिफिकेशन वाले अप्लाय करू शकतो. ओके. SC ST ला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC ला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके. PhD क्वालिफिकेशन वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मास्टर डिग्री प्लस PhD वाल्यांना इथं अप्लाय करण्यासाठी. आता इथं जे पेपर जो असणार आहे बघू शकता पेपर 1 मध्ये आपल्याला 150 मार्काचा आपला पेपर होणार आहे. ओके. आणि आपल्या पेपर 2 मध्ये आपल्याला 50 मार्काचा होणार आहे. ओके. टोटल आपला इंटरव्ह्यू 35 मार्काचा 235 मार्क आपलं सिलेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये. 1/4 ची आपल्याला निगेटिव्ह मार्क याच्यात बघायला मिळतील. ओके. असिस्टंट मॅनेजरसाठी तर वॅकन्सी असणार आहे तर प्रोटोकॉल सिक्युरिटी ग्रेड ए ला याच्यामध्ये पण 25 वर्षापासून 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पण इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं क्वालिफिकेशन जे असणार आहे एक्सपिरियन्स ज्यांनी इथं वर्क केलेलं डिफेन्स सर्व्हिसमध्ये आर्मीमध्ये तेच इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यासाठी इथं अपॉर्च्युनिटी असणार आहे. याचा 200 मार्कांचा इथं पेपर असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा 35 मार्कांचा इथं 235 वर आपलं सिलेक्शन असणार आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग. तर PWD वाले पण इथं अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी इथं बघायला मिळते. ओके. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. SC ST EWS PWD कॅन्डिडेटला इथं कॅटेगरी वाईज सगळी सूट वगैरे भेटत असते याच्यामध्ये फीज वगैरे मध्ये पण. ओके. तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. ऍप्लिकेशन फीस बद्दल मी तुम्हाला सांगतो. SC ST PWD ला 100 रुपये प्लस 18% GST असणार 118 रुपये लागतील. आणि जनरल OBC EWS ला 600 प्लस 18% GST. ओके. आणि जे स्टाफचे असाल RBIचे स्टाफवाल्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. मंथली आपल्याला एम्प्लॉयड जे असणार आहे सॅलरी जी असणार आहे इथं ग्रेड ए वाल्यांसाठी ग्रेड ए ऑफिसरला 62,500 ते आपल्याला इथं 1,26,100 एवढी सॅलरी इथं बघण्यात मिळते. म्हणजे ऑफिसली आपल्याला आपल्याला जर बोलायला गेले तर आपल्याला इथं 1,22,692 रुपये आपल्याला इथं भेटत असतात. ओके. HRA वगैरे मिळून. आणि ग्रेड बी ची जी सॅलरी असणार आहे ऑफिसरला इथं 78,500 पासून बेसिक पे असणार आहे. तर आपल्याला 1,49,000 पर्यंत आपल्याला सॅलरी इथं भेटू शकते. ओके. इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे मला. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉलिसी वगैरे इन्शुरन्स सगळं काही TA DA HRA सगळं भेटणार तुम्हाला. 11 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन दिलेलं आहे. की इन्शुअर आपल्याला चेक करून घ्यायचं बिफोर अप्लाय करायच्या पहिले. ओके. हेल्प फॅसिलिटी दिलेली आहे आपल्याला इथं कॉल वगैरे तुम्ही करू शकता यांच्या नंबरवर इथं. ओके. ऍडमिट कार्ड वगैरे मोबाईल फोन वगैरे घेऊन जायचं नाही एक्झामिनेशनला. लक्षात होऊ द्यायचं आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटर ID जे पण आपल्याकडे असेल. ओके. याच्यामध्ये अजून अजून खाली गेल्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला अप्रॉक्स पोस्ट दिलेलं आहे ग्रुप एच्या. आणि ग्रुप एचे जे असणार आहे जे आपल्याला असणार इथं ब्रिगेड पर्सेंटेज बद्दल तर माहिती दिलेली आहे. कॅटेगरी वाईज सूट असणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. ते वाचून घ्यायचं आहे. कॅटेगरी वाईज सूट जी असणार आहे SC ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्षाची सूट असणार. OBC ला 3 वर्षाची सूट असणार आहे. त्याच्यानंतर PWD कॅटेगरीला 10 वर्षाची सूट, जनरल कॅटेगरीला आणि EWS OBC ला 13 वर्षाची सूट आणि 15 वर्षाची सूट SC ST कॅन्डिडेटला. ओके. ते इथे संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे. आता एक्झामिनेशन सेंटर असणार आहे ऑल इंडियामध्ये सेंटर आहे RBIचे. तर इथं ऑल इंडियामध्ये इथं 32 सेंटरला इथं सॉरी कोड दिलेला आहे. वेगळ्या वेगळ्या कोड नंबर कोडनुसार आपण इथं सेंटर चॉईस करू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथं PWD ला पण इथं वॅकन्सी बघायला मिळते. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे RBIच्या वेबसाईटवरून. ओके. जी सगळी माहिती दिलेली आहे फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंबची खाली. इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे हाऊ टू अप्लाय करण्यासाठी. ओके.
11 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत. ते आपल्याला हँडरायटिंग डिक्लेरेशन, फोटोग्राफ, सिग्नेचर, लिप थंब कशा पद्धतीने अप्लाय करायचं अशी माहिती वगैरे दिली आहे. डॉक्युमेंट सायन्स वगैरे दिलेली आहे. ओके, हे वाचून घ्यायचं. सिलेबस वगैरे आपल्याला पाहिजे असेल तर ते सिलेबसचा पॅटर्न दिलेला आहे. पूर्ण सिलेबस दिलेला आहे सगळ्या पोझिशनच्या. ओके, वेगळ्या वेगळ्या सिलेबसबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आपल्याला जी PDF फाईल जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके, आणि जर तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram ID, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, जर तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रपरिवाराबद्दल शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तो घेऊनच असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.